श्रीराम जय राम जय जय राम. सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. कोणत्याही मंगल कार्यात सर्वाधिक गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात. त्याप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाही सेवावे. जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका एवढी भीक घालावी, अशी गुरुच्या चरणी प्रार्थना करावी. भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नये. मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायको मुलांचा, आई बापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही. असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल हे बघावे. याकरिता मी करता नसून देव करता आहे असे मानावे. सर्वांभूती भगवत भाव पाहावा. सत्समागम करावा. सत्समागम म्हणजे सत्याचा समागम. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमात दैन्य मानू नका. जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात. अशा संताला शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. जग संताशिवाय असणेच शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातीत राहिले ते संतच होत. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही, याला काय करावे? नामाच्या योगानेच संत ओळखता येतात, जोडता येतात आणि टिकवता येतात. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. संताच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9 दशक 13. विषय ब्रह्मज्ञान, परम सत्याची अनुभूती आणि आत्मस्वरूपाची जाणीव. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान म्हणजे परम सत्याचे ज्ञान. आत्मा आणि परमात्मा यांची एकता समजणे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे ही जाणीव. समर्थ सांगतात ब्रह्मज्ञान हे अंतिम लक्ष्य आहे. आत्मस्वरूप म्हणजे काय? आत्मा म्हणजे शुद्ध, निराकार, शाश्वत, शांत. तो कधी बदलत नाही. एक उदाहरण. आकाशात ढग येतात आणि जातात, पण आकाश कायम असते. तसेच विचार, भावना बदलतात, पण आत्मा कायम असतो. अज्ञान आणि देहाभिमान
आपण शरीरालाच मी मानतो, सुखदुःखाशी स्वतःला जोडतो. यामुळे आपण खऱ्या स्वरूपाला विसरतो. 5. ब्रह्मज्ञान का आवश्यक? दुःखातून मुक्ती मिळते, भय नाहीसे होते, शाश्वत शांतता मिळते, जन्ममृत्यूचा भय कमी होते. ब्रह्मज्ञान कसे मिळते? समर्थ सांगतात, आत्मचिंतन, सत्संग, गुरु मार्गदर्शन, साधना. अनुभवाचे महत्त्व. ब्रह्मज्ञान फक्त ऐकून किंवा वाचून मिळत नाही, ते अनुभवावे लागते. साधना आणि ब्रह्मज्ञान. ध्यान, नामस्मरण, अंतर्मुखता, मौन या गोष्टींमुळे आत्मस्वरूपाची जाणीव होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांचे जीवन मुक्त आणि शांत होते. एक साधा दृष्टांत. समुद्रात लाटा येतात. लाटा वेगळ्या वाटतात, पण त्या समुद्रच असतात. तसेच जीव आणि ब्रह्म वेगळे नाही. अंतिम सार. समास 9 दशक 13 आपल्याला सांगते, आत्मस्वरूप ओळखा, देहाभिमान सोडा, साधना करा आणि ब्रह्मज्ञान मिळवा. असे जीवन जगणारा मनुष्य मुक्त, शांत आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9 दशक 14. विषय जीवनमुक्ती, जिवंतपणी मुक्त होणे आणि स्थितप्रज्ञ अवस्था. जीवनमुक्ती म्हणजे काय? जीवनमुक्ती म्हणजे जिवंत असतानाच मुक्त होणे, संसारात राहूनही त्याच्या बंधनात न अडकणे, अंतःकरणात पूर्ण शांतता असणे. समर्थ सांगतात, जीवनमुक्ती हीच साधनेची सर्वोच्च अवस्था आहे. जीवनमुक्त व्यक्तीचे लक्षण. सुखदुःखात समभाव, राग द्वेष नसणे, अहंकाराचा पूर्ण अभाव, शांत आणि स्थिर मन. एक उदाहरण. कमळ पाण्यात असते, पण त्यावर पाणी टिकत नाही. तसेच जीवनमुक्त व्यक्ती संसारात राहते, पण त्यात अडकत नाही. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो परिस्थितीने विचलित होत नाही, जो समतोल राखतो. जीवनमुक्ती कशी मिळते? समर्थ सांगतात, आत्मज्ञान प्राप्त करा, अहंकार सोडा, मोह आसक्ती कमी करा, साधना करा. जीवनमुक्तीचे फायदे. पूर्ण शांतता, भीतीचा अभाव, आनंदाची सतत अनुभूती, बंधनातून मुक्ती. साधना आणि जीवनमुक्ती. नामस्मरण, ध्यान, आत्मचिंतन, वैराग्य या गोष्टींमुळे जीवनमुक्तीचा मार्ग खुला होतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी हे जीवनमुक्त होते. त्यांनी संसारात राहूनही पूर्ण मुक्त जीवन जगले. एक साधा दृष्टांत. आकाशात पक्षी उडतो, तो कुठेही थांबला जात नाही. तसेच जीवनमुक्त व्यक्ती बंधनात राहत नाही. अंतिम सार. समास 9 दशक 14 आपल्याला सांगते, जीवनमुक्तीचा ध्यास ठेवा, समभाव ठेवा, अहंकार सोडा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होतो आणि परम शांती अनुभवतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.